मी योगेश अशोकराव कापसे, नाशिक आम आदमी पार्टीचा निवडणूक प्रचार समितीचा कार्याध्यक्ष। आज शेवटच्या क्षणाला म्हणजे आज शेवटची तारीख आहे दिनांक 30/12/2025 रोजी प्रभाग क्रमांक 4D मधून मी उमेदवारी केलेली आहे। आम आदमी पार्टीचा हा राष्ट्रीय पक्षाकडनं आमचे राज्याचे आणि दिल्लीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्यपूर्व गेल्या 12 वर्षांपासून काम करत आहे। पक्षाने आज आमच्यावरती धुरा दिल्यानंतर आज आम्हाला सर्वसामान्य लोकांसाठी खूप चांगलं काम करायचं आहे। जे दिल्लीमध्ये केलेलं आहे, जे पंजाबमध्ये केलेलं आहे, तर काम काय केलेलं आहे तर सर्वसामान्य लोकांना मोफत शिक्षण दिलेलं आहे, सर्वसामान्य लोकांना चांगल्या उत्तम पद्धतीचं आरोग्य दिलेलं आहे। चौका चौकामध्ये मोहल्ला क्लिनिक ह्या दिल्ली सरकारने दिल्लीमध्ये केलेलं आहे, पंजाबमध्ये केलेलं आहे। तेच स्वप्न मला नाशिकमध्ये करायचं आहे। नाशिकमध्ये आरोग्याची परिस्थिती फार दयनीय झालेली आहे। रिक्षामध्ये डिलिव्हरी होते काय, रस्त्यावरती लोक मरून पडतात काय, ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना लवकर गाड्या भेटत नाही, ॲम्ब्युलन्स येत नाही, अशी परिस्थिती नाशिकची झालेली आहे। ही विदारक परिस्थिती भेदण्यासाठी, ती विदारक परिस्थिती चांगली करण्यासाठी नाशिक आम आदमी पार्टीला तुम्ही संधी द्यावी अशी विनंती आहे। तसेच या नाशिकमध्ये तपोवन तोड झालेली आहे, तपोवनामधली वृक्षतोड झालेली आहे। त्या वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये सुद्धा नाशिक आम आदमी पार्टीने आणि मी स्वतः खूप चांगलं काम केलेलं आहे तिथे। आज ती वृक्षतोड आम्ही थांबवलेली आहे, परंतु केवळ थांबते आम्हाला माहिती नाही। आज कुंभमेळा मंत्री यांनी 15 फुटाचे झाडं जे लावले होते, ज्यांनी 15 दिवसामध्ये मान टाकलेली आहे, अशा त्या लाकूड तोड्याला आम्ही सांगू इच्छितो, आम्ही सर्वसामान्य नाशिककर आणि मी आम आदमी पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता या नाशिक महानगरपालिका इलेक्शन मध्ये तन मन धनाने निवडणूक लढण्यासाठी तयार झालेलो आहे। हीच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझी निशाणी आहे झाडू। धन्यवाद।